रावणाचा आणि लंकेचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. ही लंका महादेवाची आहे. शिवमहापुराण वाचल्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल काय झालं. शिवमहापुराणामध्ये अशी कथा आली की एक ब्राह्मण होऊन गेला. त्या ब्राह्मणाचं नाव होतं यज्ञदत्त दीक्षित. लक्षात येते माझं बोलणं. यज्ञदत्त दीक्षित नाव होतं आणि यज्ञदत्त दीक्षित नावाचा ब्राह्मण होता. त्याला एक मुलगा होता. त्या मुलाचं नाव होतं गुणनिधी. लक्षात येते माझं बोलणं. गुणनिधी. तो गुणनिधी त्या ठिकाणी चोऱ्या माऱ्या करायचा, वाईट वागायचा. या ब्राह्मणाला वाईट वाटायचं की मी एवढी भक्ती करतो, एवढं भजन करतो, महादेवाची सेवा करतो आणि माझा मुलगा कसा काय करतोय, चोऱ्या करतोय, व्याभिचार करतोय. एके दिवशी त्यानं चोरी केली. माझ्या लक्ष द्या. चोरी केली आणि चोरी केल्याच्या नंतर राजाच्या दरबारात चोरी केली. ऐकताय ना, लक्ष देऊन. आणि मग त्याच्या मागे राजाचे सेवक लागले. पळायला लागला. पळता पळता रामलिंगेश्वराचं एक महादेवाचं मंदिर होतं. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये येऊन तो थांबला आणि महादेवाच्या मंदिरात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भूक लागली होती ना, अंधार होता, शर्ट फाटलेलं होतं. फाटलेलं शर्ट काढलं आणि महादेवाला दिवा लावला. महादेवाला वात लावल्यावर दिवा लावल्याच्या नंतर काय फळ मिळतं बघा. रोज दिवा लावला पाहिजे महादेवाला. महादेवाला दिवा लावला आणि प्रकाश झाला, उजेड पडला. महादेवाला दिवा लावला आणि दिवा लावल्याच्या नंतर उजेड पडल्यावर एका श्रीमंत घरच्या लोकांनी काही पदार्थ आणून महादेवाला प्रसाद म्हणून ठेवले होते. तो प्रसाद तो खायला गेला. खाल्ला नाही हा, प्रसाद खायला गेला तर ते ताट खाली पडलं आणि आवाज झाला. आवाजानं पुजारी उठले गेले. त्याच्या मागे लागले चोर 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 आणि त्याला मारायला लागले. एवढं मारलं एवढं मारलं एवढं मारलं आणि त्या मारण्याच्या ओघात त्याचा मृत्यू झाला. तो गुणनिधी त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर पण त्यानं महादेवाला दिवा लावला होता. दिवा लावला होता आणि महादेवाचा नैवेद्य बघितला होता. खाल्ल्याच्या नंतर तर वेगळं फळ आहे, पण फक्त नैवेद्य डोळ्यानं बघितला होता. नैवेद्य डोळ्यानं बघितला आणि महादेवाला दिवा लावला. आयुष्यभर चोऱ्या माऱ्या केलेला, पण माझ्या महादेवाला दिवा लावलाय ना, तर त्याच्यासाठी शिवदूत त्याला नेण्याकरता आले आणि यमदूताने विचारलं याचं काय पुण्य तुम्ही याला घेऊन चाललात. सांगितलं याचं पुण्य काय आम्हाला माहित नाही, पण यानं आमच्या महादेवाला महादेवाच्या मंदिरात शिवजीच्या समोर दिवा लावलाय. आणि शिवमहापुराण असं सांगतंय ज्यानं महादेवाच्या समोर दिवा लावला, तो ज्यानं महादेवाच्या समोर प्रकाश केला, महादेव त्याच्या जीवनामध्ये कधीच अंधार पडू देत नाही. हे लिहून कधीच अंधार पडू देत नाही. तुम्ही त्याच्या समोर दिवा लावा, तो तुमच्या जीवनात प्रकाशमय तुमचं जीवन केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी शिवलोकात नेलं. आता पुढचं ऐका. शिवलोकात नेलं आणि शिवलोकामध्ये नेल्याच्या नंतर विचारलं महादेवानं काय पाहिजे. तर शिवजींना त्यानं सांगितलं की आम्हाला काही नका देऊ, आम्हाला एकच द्या. जगात एवढा पैसा कुणाकडेच नसेल तेवढा पैसा मला द्या. म्हणून महादेवानं विचार केला याला पैसा देण्यापेक्षा याला जगातल्या सगळ्या पैशाचं खातच याच्याकडे देऊन टाकू. कुणाला किती पैसा द्यायचा, कुणाला काय करायचं ते खातच त्याच्याकडे दिलं. त्याचं नाव आहे कुबेर. त्याचं नाव काय? कुबेर ही पदवी आहे आणि त्याला कुबेर पद त्या गुणनिधीला दिलं. आता काय पैशाला कमी का सांगा बरं. आता एक इकडे लक्ष द्या. कृतज्ञता जाणली पाहिजे माणसानं.